नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। आज आपण आपल्या शेतामध्ये सुरू असलेलं एक महत्त्वाचं काम पाहणार आहोत। सध्या जेसीबीच्या मदतीने बारीक खडी ट्रॅक्टरच्या ट्रॉलीमध्ये भरली जात आहे आणि ट्रॅक्टर ही खडी कांदा चाळ उभारण्यात येणाऱ्या जागेवर टाकत आहे। तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता, जेसीबी अतिशय वेगाने खडी उचलत आहे। मोठा बकेट भरून ती थेट ट्रॉलीमध्ये टाकली जात आहे। ट्रॉली हळूहळू भरत जाते आणि पूर्ण भरल्यानंतर ट्रॅक्टर भरावाच्या जागेकडे निघतो। हे काम दिवसभर सतत सुरू असते। एक ट्रॉली गेली की दुसरी तयार असते। मित्रांनो, अनेकांना प्रश्न पडतो की कांदा चाळीसाठी खडीचा भराव का टाकला जातो? त्यामागे एक महत्त्वाचे कारण आहे। कांदा चाळ ज्या ठिकाणी उभी राहणार आहे ती जागा मजबूत, कोरडी आणि समतल असणे आवश्यक असते। जर जमिनीवर खड्डे असतील किंवा पावसाचे पाणी साचत असेल तर पुढे अडचणी निर्माण होऊ शकतात। त्यामुळे आधी खडी टाकून जागा व्यवस्थित तयार केली जाते। आपल्या भागात कांदा हे प्रमुख नगदी पीक आहे। कांदा काढणीनंतर त्याची योग्य साठवणूक झाली तर शेतकऱ्याला चांगला दर मिळण्याची संधी वाढते। बाजारभाव कमी असताना कांदा विकण्याऐवजी काही काळ साठवून ठेवता येतो। यासाठी कांदा चाळ खूप उपयुक्त ठरते। कांदा चाळीची खास गोष्ट म्हणजे तिची रचना। चाळीमध्ये जाळी असते, बाजूंनी हवा खेळती राहते आणि वर पत्र्याचे शेड असते। त्यामुळे कांद्यामध्ये ओलावा कमी राहतो आणि कांदा जास्त काळ टिकतो। शेतकऱ्यांसाठी ही एक मोठी सुविधा असते। आता पुन्हा कामाकडे पाहूया। जेसीबी चालक खडी भरताना खूप काळजी घेत आहे। ट्रॉलीचा तोल बिघडू नये म्हणून खडी सर्व बाजूंनी सारखी भरली जात आहे। ट्रॅक्टर चालकही सावधपणे वाहन चालवत आहे। कारण भरलेली ट्रॉली घेऊन शेतातील रस्त्यावरून जाणे हे सोपे काम नसते। एका ट्रॉलीमध्ये भरपूर खडी जाते। त्यामुळे प्रत्येक फेरीमध्ये मोठ्या प्रमाणात भराव टाकला जातो। अशा अनेक फेऱ्यांनंतर संपूर्ण जागा खडीने भरली जाते। त्यानंतर ती समतल केली जाते आणि पुढील कामासाठी तयार केली जाते। शेतीमध्ये केवळ पेरणी आणि कापणी महत्त्वाची नसते। शेतातील सुविधा वाढवणेही तितकेच गरजेचे असते। चांगली कांदा चाळ, पाण्याची व्यवस्था, शेतरस्ते आणि साठवणुकीच्या सुविधा यामुळे शेती अधिक फायदेशीर बनते। आज आपण पाहत असलेले हे काम त्याच दिशेने टाकलेले एक महत्त्वाचे पाऊल आहे। मित्रांनो, शेतकऱ्याच्या प्रत्येक कामामागे भविष्यातील विचार असतो। आज खडीचा भराव टाकला जात आहे, उद्या येथे कांदा चाळ उभी राहील आणि पुढील अनेक वर्षे तिचा उपयोग होईल। त्यामुळे आजची मेहनत उद्याचा फायदा ठरणार आहे। तुम्ही पाहत असलेले जेसीबी आणि ट्रॅक्टरचे हे काम म्हणजे फक्त माती किंवा खडी हलवण्याचे काम नाही, तर शेताच्या विकासाची एक नवी सुरुवात आहे। अशा कामांमुळे शेती अधिक आधुनिक आणि सोयीस्कर बनते। तर मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा।